श्री स्वामी समर्थ. भाद्रपद महिन्यातील सर्वांचा आनंदाचा आणि लाडका सण म्हणजे आपले गणपती बाप्पा आणि गौराई. सर्व स्त्रिया या दिवशी खूप लगबग करत असतात. गौराई आली, कशी आली? सोन पावलांनी आली. गौराई आली, गौराई आली, कशी आली? धनधान्याच्या पावलांनी आली. गौराई आली, कशी आली? तर गुराढोरांच्या पावलांनी आली. असं म्हणत आपण गौराईला स्वागत करत असतो आणि आनंदानं आपल्या घरामध्ये प्रवेश देत असतो. पण ही गौराई खरंच येते का? आणि जर आली तर ती कशा रूपामध्ये जेवत असते? येऊन ती आपल्याला काय आशीर्वाद देत असते? आणि हे सगळं खरं असतं का? तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आणि जाणून घेऊया या माध्यमातून की गौराई येते तर ती सोनपावलांनी येऊन काय करत असते. चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एक दिवस काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. आणि हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली आणि आईला सांगितलं, आई आपल्या घरी गौराई आण ना. तर आई म्हणाली, अरे बाळांनो, गौर आणू काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे. घावन घाटल्यांचा नैवेद्य दाखवायला पाहिजे. आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही वडिलांकडे जा आणि बाजारातून सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौर आणीन. तशी ती मुलं उठली आणि आपल्या वडिलांकडे गेली. त्यांना म्हणाली, बाबा बाजारात जा, घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आपली आई घरामध्ये गौर आणील. वडिलांनी घरामध्ये चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनातून फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही याचं त्यांना खूप वाईट वाटलं. कारण गरिबीपुढं काही इलाजच नव्हता. मागायला जावं तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला इतक्यातच संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण होती. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण आहे म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचे समाधान केले. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण म्हणून विचारलं. वऱ्याने आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबालीकरिता कन्या पाहू लागली. तो मडके कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला तर नवलच वाटलं. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्याला तर आनंद झाला. तिनं पेच केली, सर्वांना पोटभर खायला घातली आणि सगळे आनंदाने झोपले. सकाळ झाली. आजीनं ब्राह्मणाला उठवलं आणि त्याच्या बायकोला न्हाऊ घालायला सांगितलं. देवाला घावन घाटले कर म्हणली. ब्राह्मणानं आजीचा निरोप बायकोला दिला आणि आपण उठून भिक्षेला गेला. बायकोनं आजीला न्हाऊ घातलं. तोवर ब्राह्मण भरपूर दीक्षा घेऊन आला. सगळे आनंदात होते. ब्राह्मणाच्या बायकोनं वेळ न दवडता स्वयंपाक केला. आजी सकट सगळेजण घावन घाटल्याचं जेवण जेवले, तृप्त झाले. आणि आजीनं उद्या खीर कर असं सांगितलं. तिनंही देवावरती भरवसा ठेवत हो म्हणून मान डोलवली. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण घराबाहेर पडणार होता तेव्हाच आजी म्हणाली, तू काळजी करू नको. तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पुर, तितक्यांना दावी बांध आणि संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार. येतील बघत्या. तुझा गोठा वरेल त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसंच केलं. संध्याकाळी खिरीचं जेवण झालं आणि दुसऱ्या दिवशी आजीनं ब्राह्मणाला सांगितलं, खूप पाहुणचार घेतला मी, आता मला माझ्या घरी पोहोचव. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आजी तुझ्यामुळं माझं प्राण वाचलं. मी खंबीरपणं पुन्हा माझं कार्य पूर्ण केलं. लोकांना ज्ञानदान करून भिक्षा मिळवू लागलो. माझ्या या वैभवात अशीच वाढ होत राहावी म्हणून काहीतरी उपाय सांग की. यावरती आजी म्हणाली, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घराभर टाक, मडक्यांना टाक, पेटीत टाक, गोट्यात टाक. आणि असं केलं कसली कमतरता राहणार नाही बघ तुला. पण या सगळ्या बरोबर कष्ट आणि प्रयत्न मात्र सुरू ठेव. कर्तव्यामध्ये कसलीही कसूर ठेवू नको. ब्राह्मणानं हो म्हटलं. तिच्या रूपानं आलेल्या गौरीची पूजा केली आणि गौरी प्रसन्न झाली. तिनं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यामध्ये ताळ्याच्या पाळी जावे, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्यानं धुवावं, ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्याची स्थापना करा. दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखव, सवासिनींची ओटी भर, जेवू घाल. संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण कर आणि अक्षय्य सुख मिळेल. तुला संतती आणि संपत्ती देखील मिळेल. अशी ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवाच्या दारी
गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. गौरी पूजेच्या दिवशी तुम्ही ही कथा आवर्जून ऐका आणि बाकीच्यांनाही माहीत नसेल तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या घरी अशी जर कोणी अनोळखी व्यक्ती त्या दिवशी आली तर त्या सवाष्ण स्त्रीला मात्र उपाशी माघारी पाठवू नका. कदाचित तुमच्या घरी ती गौराई सोनपावलांनीच आलेली असेल. कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.